नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, तुमच्यापैकी बरेचसे लोक आहेत ते व्हिडिओ पाहतात व चॅनलला सबस्क्राइब करत नाही। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन जातील। तर मित्रांनो, 15 एप्रिल पासून एसटी बसचे नवीन दर जाहीर झालेले आहेत। येथे पहा नवीन दर। तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी। मात्र याच लालपरी संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे। ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीकडे गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करतात। तसेच उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक जण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात। या काळात स्थलांतरित झालेल्या संख्या 13,000 पर्यंत वाढते। दररोज सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात। आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितलेली आहे। भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे। त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। तसेच एसटी महामंडळाकडून महसुली वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते। दरम्यान या भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे। तर किती वाढणार तिकीट दर? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसचे तिकीटचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हंगामी काळात बसच्या तिकीट दरात 10% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।